आकाशाने उडान नाकारलेल्या पंखांना गरुडाचे सामर्थ्य देणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला व विचाराला कोटी कोटी प्रणाम। मित्रांनो, चला ऐकूया महामानवाची आत्मगाथा। तो मीच तर नव्हे ना। माझे आजोबा मालोजीराव हे होत। त्यांचा एक धाकटा बंधू होता। तो 14-15 वर्षाचा असताना साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला आणि नंतर जवळजवळ 24 वर्षांनी परत आला। त्यावेळी त्याची आई म्हणजे माझी पणजी ही जिवंत होती। आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून तेथेच राहावे असा तिने आग्रह धरला। त्याप्रमाणे मालोजीरावांनीही त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण साधू महाराज काही ऐकेना। त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की दादा, इतकी वर्ष तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझी काही समाधान झालेले नाही, तेव्हा त्यासाठी कृपा करून मला पुन्हा एकदा जाऊन येऊ द्या। मला काही तुम्ही आग्रह धरू नका। त्यावर मालोजीरावांनी यावर आपली काही हरकत नाही असे सांगितले, पण म्हातारी तुला सोडायला तयार नाही त्याचं काय। त्यावर साधूबुवांनी मालोजीरावांना एक युक्ती सांगितली, ती अशी, हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे, तेव्हा तो तुझाच मुलगा आहे हे तरी कशावरून। हे गोसावी बैरागी लोक फार चेटकी असतात। काहीतरी चेटूक करून हा गोसावी आपल्या घराला इस्टेटीला काही धोका करणार नाही कशावरून। तेव्हा हा गोसावी जात आहे तर जाऊ दे, उगाच त्याला आग्रह धरू नकोस असे तिला सांगायचे। यावरून म्हातारीचा विश्वास बसून तिने गोसाव्यास जाण्याची परवानगी दिली। त्यानंतर बरोबर 20 वर्षांनी तेच साधूबुवा पुन्हा घरी आले, पण त्यावेळी त्यांची मातोश्री दिवंगत झालेली होती आणि बुवाही बरेच म्हातारे झाले होते। तरीसुद्धा मालोजीरावांनी त्यांना संसार करून राहण्यासंबंधी विनंती केली। त्यावेळी बुवांनी सांगितले की दादा, माझे अवतार कार्य आता संपले आहे। आता मी केवळ आपली अखेरची भेट घ्यावी म्हणून आलो आहे। यापुढे आपण बांधवाची भेट होणार नाही, तेव्हा आता मला येथे राहण्यासाठी मुळीच आग्रह धरू नकोस। आता जाता जाता मी आपणाला एक अभिवचन देत आहे की आपल्या 3ऱ्या पिढीत एक उद्धारकर्ता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या 3ऱ्या पिढीचा उद्धार करील असा संदेश देऊन ते साधूबुवा बंधूचा निरोप घेऊन गेले, ते कायमचेच। तेव्हा माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो की माझी बुद्धी ही अतिशय तीव्र आहे। त्या साधूबुवांच्या वचनाप्रमाणे माझ्या 3ऱ्या पिढीचा उद्धारकर्ता पुरुष तो मीच तर नव्हे ना।